The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. Welcome to Legal Heroes, podcast on candid legal conversations, an initiative by the Voice Vista Media House, where we bridge generations through conversations that decode law, celebrate legacy, and spark civic awareness. आजच्या पॉडकास्टमध्ये संपूर्ण कायदाविषयक समुदायासाठी प्रेरणास्त्रोत ठरलेल्या 2 सन्माननीय व्यक्तींचं स्वागत करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आहे. प्रथमतः आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट अविनाशजी भिडे, ज्यांनी 37 वर्षांहून अधिक काळ क्रिमिनल लॉ या विषयात स्वतंत्र आणि यशस्वी काम करून स्वतःचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील कायदा क्षेत्रात त्यांचं नाव प्रामाणिकपणा, संघर्ष आणि सार्वजनिक सेवा यासाठी विशेष तत्वाने ओळखलं जातं. शिवाय अँटी करप्शन लॉज, मेडिकल निग्लिजन्स, ऑर्गनाइज क्राईम कंट्रोल आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन या विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. 2.5 लाख वकिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या संस्थेचं अध्यक्षपद 2दा भूषणाचा सन्मान त्यांना प्राप्त झाला असून वकील भूषण आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड अशा पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. त्यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेलं प्रॅक्टिकल हिंट्स फॉर क्रिमिनल ट्रायल हे पुस्तक वकिली क्षेत्रात लोकप्रिय असून त्याची 2री आवृत्ती आता ऑल इंडिया रिपोर्टर नागपूर तर्फे प्रकाशित होत आहे. याशिवाय शिक्षण, संस्कृती आणि वारसा याची धुरा सांभाळताना सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचं कार्याध्यक्षपद, कलानिकेतन, चित्पावन ब्राह्मण संघ, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था अशा मान्यवर संस्थाचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. आजच्या चर्चासत्रात त्यांच्यासोबत नाशिकच्या कायदा क्षेत्रातील अत्यंत आदरणीय आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच ॲडव्होकेट डॉक्टर सुधीरजी कोतवाल. सिव्हिल, क्रिमिनल लॉ, फॅमिली आणि स्पेशल लॉ या क्षेत्रात 3 दशकाहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. सोबतच असिस्टंट गव्हर्नमेंट प्लीडर, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर, आर्बिट्रेटर, मेडिएटर, स्कॉलर, ऑथर अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोपासून ते HAL, MSEB आणि नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन यासारख्या महत्त्वाच्या संस्थांचे ते कायदेशीर सल्लागारही आहेत. कायदा या विषयावर संशोधन करून त्यांनी PhD इन लॉ ही डॉक्टरेट प्राप्त केली आहे. त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक लेख आणि संशोधन प्रकाशित झाले आहेत. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील न्यायालयात ई-कोर्ट आणि IT सुविधा सुरू करणारे ते पहिले व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेली पुस्तके ज्युडिशियल डिस्कोर्स ऑन आर्बिट्रेशन, कॉम्पेंडियम ऑन मोका ही आज कायदा शिकणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. ते एक प्रशिक्षित मीडिएटर, काउन्सिलेटर म्हणून असून राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या कायदा, पोलीस आणि शैक्षणिक संस्था यासाठी ते प्रमुख रिसोर्स पर्सन आहेत. एकत्रितपणे हे दोघंही कायद्याचे अभ्यासकच नव्हे तर अनुभव, न्यायबुद्धी आणि नागरी जाणीवा घेऊन आलेले द्रष्टे नेतृत्व आहेत असं निश्चितपणे म्हणता येईल. आज हे दोन्ही सन्माननीय वकील महोदय द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट या अत्यंत महत्त्वाच्या आणि बऱ्याचदा गैरसमजाच्या गर्तेत सापडलेल्या विषयावर मुक्त चर्चा करणार आहेत. या कायद्याअंतर्गत सामान्य नागरिकाला प्राप्त अधिकार, त्याचा शस्त्र म्हणून वापर, विनियोग, त्यायोगे महानगरपालिकेवरील नियंत्रण याबाबतचा खुलासा होणार आहे. कायदा, सत्ता केंद्र, प्रशासन आणि सामान्य नागरिकाला याची उकल होईल असा विश्वास वाटतो. ही केवळ एक चर्चा नसून हा एक मास्टर क्लास आहे. चला तर मग कोर्टरूम ऑफ आयडियाजमध्ये प्रवेश करून या उद्बोधक आणि असामान्य चर्चेचा लाभ घेऊया.
व्हॉइस विस्टा पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज माझ्याबरोबर माझे मित्र ॲडव्होकेट डॉक्टर सुधीर कोतवाल आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत. गेल्या जवळजवळ 36 वर्षांपासून नाशिक न्यायालयामध्ये ते वकिली करतात. गेल्या जवळजवळ 17-18 वर्षांपासून ते सरकारी वकील म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून सेशन्स कोर्टमध्ये काम करतायत. मध्यंतरी त्यांनी PhD मिळवलेली आर्बिट्रेशनच्या सब्जेक्टमध्ये. तर या संदर्भात आपण आता त्यांच्याशी गप्पा मारूया. तर डॉक्टर साहेब, मला असं सांगा की ह्या वकिली क्षेत्रात येण्याचं म्हणजे आधीपासून ठरवलं होतं का काय अचानक झालं काय? वकिलीमध्ये येण्याचं कारण असं की लहानपणापासून माझी तशी इच्छा नव्हती, पण माझ्या आईची अशी इच्छा होती. ती निरक्षर होती, पण तिला असं वाटायचं की आपल्या मुलांनी वकील व्हावं, आणि मला असं वाटतं तेच खरं कारण होतं की मी वकील झालो. अरे वा, बर. पण मग वकिलीचं शिक्षण तुम्ही नाशिकला घेतलं कुठे? वकिलीचं शिक्षण मी नाशिकमध्ये न.ब. ठाकूर महाविद्यालयामध्ये 1988 साली म्हणजे पूर्ण झालं माझं. 85 मध्ये मी घेतली ऍडमिशन आणि पूर्ण झालं. अच्छा, ओके. पण मग सुरुवातीपासून म्हणजे कोणत्या पद्धतीची प्रॅक्टिस आपण सुरू केली वकिलीमध्ये? आता कसं झालंय की मला तसं वकिलीचा काही पूर्वानुभव नव्हता. आमच्या घरातही कोणी वकील नव्हतं. त्याच्यामुळे मग वकिली करण्यापूर्वी तशा अडचणीच्याच होत्या की आपण कशी वकिली करायची, भीती मनामध्ये होती, आपल्याला जमेल की नाही जमेल. बरोबर. पण माझ्या सुदैवाने मला नाशिकमध्ये एक ज्येष्ठ वकील, ज्यांचं नाशिकमध्ये किंवा किंबहुना सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे, असे बाबूरावजी ठाकरे यांचं मार्गदर्शन मिळालं. आणि त्यांनी मला अक्षरशः मी त्यांच्याकडे ओढला गेलो आणि मग वकिलीला सुरुवात झाली. आणि मग बाबूराव ठाकरे सरांचा तो मोठा दबदबा होता त्यावेळेला. म्हणजे मी सुद्धा प्रॅक्टिस जेव्हा सुरू केली तेव्हा त्यांचा दबदबा इतका होता की आपलं बाररूम जे आहे वरती लायब्ररी आणि याच्यात, तर तिथे ते बसलेले असायचे. तर आम्ही जायला तिथून घाबरायचो. सुरुवातीला ते समोर बसलेले असतील तर जायचोच नाही तिकडे. मग ते विचारायचे की अरे अविनाश, काय चाललंय, कुठे काय करतोय. त्यामुळे सॉलिड दबदबा होता आणि प्रचंड हुशार. त्यामुळे तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स त्यांच्याकडे मिळाला. म्हणजे कुणाही माणसाला जर पुढे जायचं असेल तर असा गुरु जर मिळाला, म्हणजे माझ्या दृष्टीने त्यांचं येणं म्हणजे परिस्पर्श झाला आपण ज्याला म्हणतो, की ज्याला काही कायद्यातलं माहिती नाही, काय वकिली कशी करायची माहिती नाही, आणि सुरुवात झाली आणि मागे परत बघण्याची वेळच आली नाही. सुंदर. पण मग सुरुवातीला काय सिव्हिल प्रॅक्टिस केली का? म्हणजे सुरुवातीला कसं झालं की त्यांच्याकडे दिवाणी स्वरूपाचं जास्त काम होतं. मी ज्यावेळेस त्यांच्याकडे वकिली सुरू केली, त्यांच्याकडे नाशिक महानगरपालिका, काही इतर संस्थांची, बँकांची कामं होती, आणि सिव्हिल लिटिगेशन पण बऱ्यापैकी होतं. क्रिमिनलची प्रॅक्टिस होती, पण मला सुरुवातीला जास्त ओढा माझा दिवाणी कामांकडे राहिला. महानगरपालिकेचे तुम्ही पॅनलवरती आहात ना? हो, म्हणजे मी ज्यावेळेस सुरू केलं काम तर त्यांच्याकडे महानगरपालिकेचं काम होतं. आणि मग नंतर त्यांनी काम सोडताना त्यांनी सांगितलं की सुधीर, तू चांगलं काम करतो, आणि त्यांनीच महापालिकेला कळवलं की बाबा माझ्याऐवजी आता इथून पुढे हे काम बघतील, आणि कुठलाही अर्ज न करता माझी महानगरपालिकेच्या पॅनलवरती नेमणूक झाली. हे युनिक उदाहरण असेल मला वाटतं. नाही तर इतके अर्ज फाटे करावे लागतात, चक्र मारावे लागतात, तरी गुरु इतका चांगला होता तुमच्याकडे, त्यामुळे काय सवालच नव्हता काहीच मला. पण मग आता ह्या महानगरपालिकेच्या कामं तुम्ही रिप्रेझेंट करता महानगरपालिकेला, कोणत्या स्वरूपाची कामं असतात ती अशी? तर नाशिक महानगरपालिकेचं त्यावेळेस मी जे काम सुरू केलं त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमणाच्या केसेस असायच्या. आणि दुसरा एक महत्वाचा सेगमेंट त्याच्यामध्ये जो होता तो म्हणजे कर. महानगरपालिकेमध्ये राहणारे जी लोक आहेत त्यांच्यावरती हाऊस टॅक्स असेल, त्याच्यानंतर पाणी टॅक्स असेल, किंवा अनेक प्रकारचे जे काही टॅक्सेस आहे त्याच्या संदर्भामध्ये लोकांचे काही अडीअडचणी असतील, ग्रीव्हन्सेस असतील, त्याच्याबद्दलच्या खूप केसेस त्यावेळेस दाखल होत होत्या. नाही, आता मी काही त्या क्षेत्रात कधी प्रॅक्टिस केली नाही, परंतु ऐकतो बऱ्याच वेळेला की हाऊस टॅक्स काहीतरी जास्त आकारला गेला, किंवा आकारलाच नाही, एकदम जास्त बिल आलं. तर मग ह्याच्यासाठी सामान्य माणसाला काय रेमेडी, काय त्याच्यासाठी जो जास्त आकारला गेला असं मला वाटतंय, किंवा आकारलाच नाही, किंवा खूप दिवसांनी आकारला नाही, एकदम मोठी रक्कम आली. त्याच्यामध्ये कसं असतं की खरं तर सामान्य माणसाला ही टॅक्सेशनची प्रक्रिया जर समजून घ्यायची असेल तर टॅक्स कसा आकारला जातो बेसिकली, की मिळकत जी आहे, तुमचा फ्लॅट असेल, बंगला असेल, त्याचं जे क्षेत्रफळ आहे
त्याच्यानुसार आता महानगरपालिकेने प्रत्येक एरिया वाईज म्हणजे नाशिकचे जे काही 5-6 डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की रेट ठरवून दिलेले आहेत की पक्क्या स्वरूपाचं बांधकाम असेल, कच्च्या स्वरूपाचं बांधकाम असेल, टेम्पररी स्वरूपाचं बांधकाम असेल, तर त्यानुसार त्यांनी घरपट्टीची रक्कम किंवा त्या ठिकाणी कराचा दर निश्चित केलेला आहे. मग त्यांनी काय होतं की एकदा ते त्या विभागानुसार तुमचा जर फ्लॅट असेल समजा 1000 स्क्वेअर फुटाचा, तर त्या मिळकतीचं त्या ठिकाणी असलेलं अंदाजे भाड्याचा अंदाज तिथं केलेला आहे आणि त्याच्यानुसार मग मिळकतीचं वार्षिक भाडे मूल्य की या मिळकतीपासून किती उत्पन्न मिळू शकेल आपल्याला असा अंदाज त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मग तो अंदाज करून जर समजा आपण असं एक गृहीत धरू की एका मिळकतीचं वार्षिक भाडे मूल्य किंवा करपात्र मूल्य त्यांनी जर 20,000 रुपये ठरवलं, तर महानगरपालिका त्याच्यामध्ये काय करते की 10% रक्कम म्हणजे 2,000च्या 10% रक्कम ही तुमच्या त्या मिळकतीचा मेंटेनन्स करण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी खर्च होईल असं गृहीत धरून 20,000मधनं 10% रक्कम कमी केल्यानंतर 18,000 रुपये राहील. त्याच्यावरती टॅक्स लावतो. आणि आता टॅक्स जो लावतो त्याच्यामध्ये पण कसं असतं की मुख्यत्वेकरण जे टॅक्सचा रेट आहे तो जवळपास 30 ते 36% हा जनरल टॅक्स आहे. आणि हे बाकीचे जे टॅक्सेस आहे ना त्याच्यामध्ये रस्त्यांचा कर असेल, दिवे लावले त्याचा कर असेल, अग्निशामनाचा कर असेल, असे वेगवेगळे दर आहे. आणि काही शासनाचे पण दर आहे, शासनाचा शिक्षण कर आहे. तर असं वेगवेगळे पर्सेंटेज करून सर्वसाधारणपणे 60 ते 65% हे तुमचं जे करपात्र उत्पन्न येतं त्याच्या आपल्याला टॅक्स भरावा लागतो. आणि मग हा टॅक्स आणि याच्यातली काही रक्कम मग शासनाकडे पण जाते. असे वेगवेगळे करून त्याची ती टॅक्सची आकारणी होते. आणि बऱ्याच वेळेस मग लोकांना असं वाटतं की बाबा हा टॅक्स खूप आला. काही ठिकाणी कसं होतं आणखीन की एखाद्या मिळकतीमध्ये एखाद्याने भाडेकरी ठेवला तर असं तो काय म्हणतो की शेजारच्या मिळकतीला किंवा शेजारच्या फ्लॅटला इतका टॅक्स आला आणि माझ्या मिळकतीला जास्त आला. त्याचा ग्रीव्हन्स बरोबर असतो, पण महानगरपालिका काय म्हणते की बाबा त्या मिळकतीमध्ये तो स्वतः वापरतो बरोबर आणि तुम्ही तुमच्या मिळकतीमध्ये भाडेकरी ठेवला आणि उत्पन्न मिळतंय, त्याच्यात उत्पन्न मिळतं. मग काय करतं कॉर्पोरेशन की तुम्हाला भाडेकरी ठेवला तर भाड्यापासून महिन्याला किती उत्पन्न मिळतं, वर्षाला किती उत्पन्न मिळतं आणि मग ते कर कॅल्क्युलेशन करून टॅक्स मग बसवला जातो. बऱ्याच वेळेस काय होतं की काही मिळकती अनधिकृत असतात. तर महानगरपालिकेने असं केलं की ज्या मिळकती अनधिकृत आहेत त्याच्यामध्ये महानगरपालिका जो त्यांचा कराचा दर ठरलेला आहे त्याच्या डबल कर आकारतं. म्हणजे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे मिळकत बांधून जर राहिलं तर तुम्हाला त्याच्या डबल टॅक्स द्यावा लागतो. पण मग मला असं सांगा डॉक्टर साहेब की सामान्य माणसाला समजा मला काही ग्रीव्हियन्स आहे की मला असं वाटतंय की मला 10 रुपये टॅक्स यायला पाहिजे होता पण मला 50 रुपये आलाय, मी स्वतः राहतोय, तर आता मला रेमेडी काय, मी कोणाकडे अर्ज करायचा? कारण बऱ्याच जणांना हे माहिती नसतं आणि मग बऱ्याच ठिकाणी ते चक्रा मारतात, उगीच विनाकारण वेळ जातो, पैसा खर्च होतो. तर रेमेडी काय, पहिला अर्ज कोणाकडे करायला पाहिजे? तक्रार अर्ज. आता जर आपण बघितलं तर प्रत्येक बिल जे येतं त्याच्यामध्ये बघा की खाली विभागीय अधिकारी डिव्हिजनल ऑफिसरची सही असते. म्हणजे नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये किंवा कुठल्याही महानगरपालिकेमध्ये आयुक्तांनी त्यांचे अधिकार हे त्यांच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना डेलिगेट केले आहेत. तर त्या विभागानुसार तो विभागीय अधिकारी ते बिल आपल्याकडे पाठवतो. तर कायदा या बाबतीमध्ये फार स्ट्रिक्ट आहे, कारण महानगरपालिकेला ह्या टॅक्सच्या उत्पन्नाशिवाय दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, त्याच्यामधनं महानगरपालिका चालवायची खरं तर ते अपेक्षित आहे. त्याच्यामुळे या बाबतीमध्ये कायदा असा स्ट्रिक्ट केलेला आहे की जर तुम्हाला जर बिल आलं, तुम्हाला कॉर्पोरेशनने बिल पाठवलं आणि त्या बिलाबद्दल त्या टॅक्सबद्दल जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर ते बिल मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आतच तुम्हाला ती केली पाहिजे. पण म्हणजे जर आपण महानगरपालिकेत जर तक्रार केली तर पैसे भरायला लागतात? अगदी बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे असं आहे की जर तुम्हाला त्या बिलाविरुद्ध अपील करायचं असेल किंवा तक्रार करायची असेल तर तुम्हाला जर कोर्टात जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जेवढी रक्कम महानगरपालिकेने मागितली ती तुम्हाला महानगरपालिकेकडे भरावीच लागते. जर ती पैसे तुम्ही भरले नाही तर ते अपील तुमचं दाखल होत नाही किंवा जरी दाखल झालं तर न्यायालय त्याच्यावरती निर्णय माझा एक सामान्य जनतेचा असा समज आहे की जर आपण विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली
तर त्या तक्रारीच्या आधी बिल भरण्याची गरज नाही. बरोबर. पण त्या तक्रारीत जर माझं समाधान झालं तर ओके. बरोबर. पण त्या तक्रारीमध्ये सुद्धा विभागीय अधिकाऱ्यांकडनं समाधान नाही झालं तर त्याचे जे अपील आहे ते कोर्टात करायच्या आधी मात्र पैसे जे काही पैसे असतील ते, ज्याला आपण हरकत ठेवून पैसे भरणं म्हणतात तसं, हरकत ठेवून पैसे भरायचे असं. मग अशी एक उल्लेख केला तुम्ही अनधिकृत बिल्डिंग. तर एक सामान्य माणूस म्हणून समाजातला बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की नवीन नवीन बिल्डिंग ज्या बांधलेल्या आहेत किंवा जुन्या बिल्डिंग्समध्ये सुद्धा पार्किंगची सोय असते, म्हणजे प्लॅन मध्ये दाखवलेली असते, पण पार्किंग तिथे प्रत्यक्षात नसते. तिथे दुकानं काढलेली असतात, बेसमेंटमध्ये काहीतरी वेगळा गोडाऊन्स वगैरे केलेले असतात आणि गाड्या मात्र सगळ्या पार्किंग मध्ये बाहेर रस्त्यावरती उभ्या असतात. तर आता अशा बिल्डिंगना कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळतं का मिळत नाही, आणि मिळालं नसेल तर मग ते अधिकृत म्हणायचे का अनधिकृत म्हणायचे? याच्यामध्ये ना खरं इतकं छान तरतूद आहे. आणि मला चांगलं आठवतं की सन 1994 सालची घटना असेल, त्यावेळेचे जे आयुक्त होते त्यांच्या असं लक्षात आलं ही गोष्ट की बरेच जे काही आपण पार्किंगचं क्षेत्र आहे नाशिकमध्ये ते प्रामुख्याने खूप दिसतं की पार्किंगचं क्षेत्र असेल किंवा टेरेस असेल, तर आपण बघतो की टेरेसवरती लोक बांधकाम करून व्यवसाय करतात किंवा पार्किंग मध्ये लोक पार्किंग क्लोज करतात. बरोबर आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो की नाशिकमध्ये टेरेसवरती हॉटेल कितीतरी व्यावसायिक हॉटेल करत होते किंवा तिथे डायनिंग म्हणून वापरत होते, किंवा बेसमेंटमध्ये तर आपल्याला आजही दिसतील की बेसमेंटचं क्षेत्र कव्हर करायचं आणि ते गोडाऊन म्हणून वापरायचं. पण महानगरपालिकेचे त्यावेळेचे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स होते, आता ते राहिले नाही, पण आताही ती प्रोव्हिजन आहेच. ती ही जी गोष्ट आहे की टेरेस किंवा हे खालचं जे काही पार्किंगचा एरिया आहे त्याला आपण बेसमेंट म्हणूया, तो हा FSI मध्ये मोजला जात नाही. त्याला कायदा असं म्हणतो की दिस इज अन ऍडिशनल फॅसिलिटी गिव्हन टू द प्लॉट होल्डर, की त्यांनी त्याचा वापर पार्किंगसाठी करायचा किंवा तत्सम कामासाठी तो करू शकेल. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये टेरेस असेल किंवा बेसमेंट असेल किंवा पार्किंग स्पेस असेल हे तुम्हाला बंद करता येत नाही. त्याचा वापर त्याच कारणासाठी केला पाहिजे. पण अशा खूप लोकांनी ते बंद करून तिथं गोडाऊन केले होते आणि हे केले होते, आणि मग महानगरपालिकेने त्यांना नोटिसा दिल्या. आणि मग सगळ्या व्यावसायिकांनी, म्हणजे मला असं आठवतं की किमान 40 ते 50 दावे नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये दाखल झाले. आणि त्यांनी कोर्टामध्ये अर्ज केला की बाबा नाकारलं ह्या गोष्टी आणि कॉर्पोरेशनच्या नोटिसा चुकीच्या आहेत वगैरे वगैरे. पण आनंदाची गोष्ट की ते दावे मी सक्सेसफुली चालवले. अपीलही त्याची इथं नाशिकमध्ये झाली, ती अपीलही महानगरपालिकेच्या बाजूने झाली, कारण त्याच्यामध्ये आम्ही हे सिद्ध करू शकलो की बेसमेंट आणि पार्किंग स्पेस किंवा टेरेस हे तुम्ही त्याचा वापर रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल म्हणून करू शकत नाही. म्हणजे प्लॅन मंजूर होताना ज्या कारणासाठी वापर दाखवलेला आहे त्या जागेचा, त्याच कारणासाठी ती जागा वापरली पाहिजे. म्हणजे मी पार्किंगची जागा दाखवायची आणि तिथे मात्र गोडाऊन ठेवायचं किंवा दुकानं सुरू करायची, काहीतरी करायचं, असं नाही करू. पण मग ती तोडावी लागली आणि ती तोडली गेली त्यावेळेस. पण मग अजूनही असं लक्षात येतं की खूप बिल्डिंग अशा आहेत, विशेषतः महात्मा गांधी रोड खाली गोह देशपांडे पथ आणि याच्यावरती, किंवा बिल्डिंग नवीन बांधलेल्या आहेत तरी आता त्याला 20-25 वर्ष झाली, पण पार्किंग दाखवलंय पण पार्किंग नाहीये बाहेर सगळ्या रस्त्यावरती. त्यांना कम्प्लिशन सर्टिफिकेट महानगरपालिकेने दिले. आता त्याच्यामध्ये कसं होतं की गावठाण एरियामध्ये थोडंसं रिलॅक्सेशन असतं. म्हणजे जसं तुम्ही नाशिकचा जो महात्मा गांधीनं रोड किंवा याचा तो एरिया म्हणाला, ते जुनं नाशिक झालं. त्या नाशिकमध्ये त्या भागामध्ये प्लॅन मंजूर करताना थोडं साईड मार्जिन किंवा बिल्डिंग प्लॅन मंजूर करताना थोडं रिलॅक्सेशन असतं. पण याचा अर्थ असाही नाही की काही जागाच सोडावी लागत नाही, जागा तर सोडावीच लागते. पण बरेच लोकांनी अशा स्वरूपाचं काही बांधकाम केलेलं आहे. पण अशा स्वरूपाचं बांधकाम तुम्हाला एकदा तुम्ही प्लॅन मंजूर करून घेतला, कारण बऱ्याच वेळेस असं लोकांना वाटतं की आपण प्लॅन मंजूर करून घेतला म्हणजे आपण केलेलं बांधकाम आता कायदेशीर झालं. पण कायदा असं मानत नाही. कायदा असं म्हणतो की तुम्हाला एकदा परवानगी दिली ना की तुम्ही 2 वर्षाच्या आत ते बांधकाम पूर्ण करून त्याच्यामध्ये बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, कम्प्लिशन सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो, ते घेतलं पाहिजे. आणि नुसतं कम्प्लिशन घेऊन नाही चालत. कम्प्लिशन घेतल्यानंतर ती मिळकत राहण्यासाठी योग्य आहे
असं दाखवून त्याला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट पण घ्यावं लागतं. आणि हे जर असं कोणी घेतलेलं नसेल, कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलं नाही, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घेतलं नाही आणि त्या मिळकतीचा वापर सुरू केला, तर ते संपूर्ण बांधकाम हे कायद्याच्या दृष्टीने हे अनधिकृत असतं आणि ते अनधिकृत बांधकाम महानगरपालिका पाडू शकते. कायद्याने त्या लोकांना तिथं राहण्याचा काही अधिकार राहत नाही. पण बऱ्याच वेळेला काही लोक, आता मी पण वकिली क्षेत्रामध्ये काम करतो गेली 39 वर्ष, बऱ्याच वेळेला लोक येतात की मला आता माझा फ्लॅट विकायचा आहे, पण विकण्यासाठी म्हणून मला कम्प्लिशन सर्टिफिकेट मी बिल्डरकडे मागतोय, पण मला ते कम्प्लिशन सर्टिफिकेट देत नाही. त्यांनी उत्तर दिलं की आम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेटच मिळत नाही. आता 4-4, 8-8, 10-10 वर्ष राहिल्यानंतर त्याला फ्लॅट जर विकायचा असेल तर त्याला ती अडचण येते. मग त्यावेळेला रेमेडी काय त्या पर्टिक्युलर माणसासाठी? आता त्या माणसाला रेमेडी म्हणजे खरं तर आता आपण काहीतरी वेगवेगळे मार्ग करून लोक ते खरेदी खत नोंदवतात, पण ते कायदेशीर नाही. जोपर्यंत तुमच्या बिल्डिंगचं कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही तोपर्यंत तुम्हाला आताचा तर तुम्ही त्याच्याशिवाय खरेदी खत करूच शकत नाही. म्हणजे अशा मिळकतीचं खरेदी खतच होणार नाही जर तुमचं इंडेक्सचा उतारा नसेल, घरपट्टीचं तुमचं बिल नसेल, कारण सगळ्याच गोष्टी त्याच्यासाठी कायदेशीर असाव्या लागतात. आणि जर बेकायदेशीर इमारत असेल, बांधकाम असेल, तर आजच्या घडीला तर अशा मिळकतीचं खरेदी खतच होऊ शकणार नाही. नाही, खूप अडचणीत येतात लोक बऱ्याच वेळेला आणि त्यांनी बरीचशी पुंजी त्यांची गुंतवलेली असते आणि काहीतरी अडचणी असतात, मुलीचं लग्न करायचंय किंवा काय समथिंग लाईक दॅट, आणि आजार पण असतं घरामध्ये. मग फ्लॅट मला विकायचा आणि तो विकला जात नाही कारण कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही. तर याच्यासाठी एक थोडंसं काहीतरी स्ट्रिक्टली या गोष्टींकडे बघणं पण गरजेचं आहे. आता पार्किंगवरनं आणखीन एक विषय मला वाटतो आपल्याशी चर्चा करावी, की रस्त्याने आपण चालतो. आता महानगरपालिकेचा ह्याच्यामध्ये रोल काय, की रस्त्याने चालताना दुतर्फा फुटपाथ असतो. म्हणजे आता मेन रोड आणि गोवर देशपांडे पथ आणि सगळेच रस्ते जर बघितले आपण तर फुटपाथ असतो, पण त्या फुटपाथावरती त्या दुकानातली 5-5, 7-7 फूट हँगर्स, त्यांच्या जाहिराती, स्टूल्स, काही काही ठेवलेलं असतं. आणि त्यामुळे फुटपाथवर चालणारा माणूस, पादचारी हा रस्त्यावर येतो आणि रस्त्यावरती मग गाड्यांची, रिक्षा आणि इतकं. याच्यासाठी महानगरपालिका काही करत नाही का? खरं तर आहे असं आहे की महानगरपालिका हे रस्ते जे आहेत, म्हणजे त्याच्यावरती खरं तर कोर्टाचे आदेश आहेत, निर्णय दिलेले सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा, की रस्ते हे लोकांना चालण्यासाठी, बरोबर, वाहनांसाठी आहे. आणि त्याच्यावरती महानगरपालिकेने अशा स्वरूपाची लोकांना परवानगी देऊ नये. कारण कसं आहे की काही उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने काही लोकांना म्हणजे बांधकाम करायला परवानगी नाही, पण हातगाड्या आपण ज्याला आपण बघतो की बघा मेन रोडच्या आपण जर गेलो तर बरेच हातगाडीवाले तिथे असतात. पण महानगरपालिका असं काही लोकांना जनतेच्या ती गरज आहे, ती गरज पण काही न्यायालयाची वाढते, खूप वाढते, की लोकांना जगण्याचा हक्क आहे, व्यवसाय करण्याचा हक्क आहे, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ पब्लिक ॲट लार्ज. तर काही स्वरूपामध्ये हॉकर झोन महानगरपालिकेने बनवले आणि त्या हॉकर झोन मध्ये मग अशा स्वरूपाचे तुम्हाला बांधकाम करता येत नाही, पण हातगाडी तुम्हाला तिथे ठेवता येते. मग त्या हातगाडीवरती तुम्हाला व्यवसाय करता येतो. पण कायदा असं म्हणतो, म्हणजे परवानगी महानगरपालिका ज्यावेळेस असे देते त्यावेळेस ते परवानगी तुम्हाला हातगाडी एका ठिकाणी ठेवता येणार नाही असं त्यांना परवानगी देताना केलेलं असतं. त्यांनी ती हातगाडी त्यांची हलती ठेवायची आहे, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातगाडी आहे, स्टेशनरी नाही. लोकांना त्याचा त्रास होतो महत्वाचा. आणि मग ती हलत राहिली, जाळत राहिली तर लोकांनाही त्रास होणार नाही, वाहनांना त्रास होणार नाही. आणि मग अशासाठी तुम्हाला काही प्रमाणात परवानगी देता येते. मग त्याच्यासाठी महानगरपालिकेकडे अर्ज करता येतो. मग अर्ज केल्यानंतर महानगरपालिका त्याची काही फी वसूल करते, फी वसूल करून त्यांना तशी परवानगी देते. मग त्याच्यामध्ये सुद्धा इतके नियम आहेत, पण ते पाळले जातात की नाही खरं बघायला पाहिजे. की हातगाडीचं मोजमाप काय असेल, त्या हातगाडीवरती तुम्ही कुठला व्यवसाय करणार आहात हे सुद्धा तुम्हाला द्यावं लागतं आणि त्याची फी पण द्यावी लागते. त्याचे पण टॅक्स किंवा त्याची फी महानगरपालिका दर महिन्याला, वर्षाला वसूल करते. काही ती रक्कम आगावी भरावी लागते. आणि ते लायसन्स दिल्यानंतर ते लायसन्सच्या काही अटी शर्ती दिलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये सगळं चालेल. जर समजा तुम्ही हातगाडीवरती पाववडा किंवा भजी विकत असाल किंवा अशा स्वरूपाचं, तर महानगरपालिकेच्या नियमानुसार त्याच्यामध्ये
तुम्ही ते पाणी ठेवलं पाहिजे, किती पाणी ठेवलं पाहिजे, ते स्वच्छतेचे काय नियम आहेत, तुम्ही हँडग्लोव्ह वापरले पाहिजे वगैरे वगैरे अशी कायद्यात तरतुदी आहेत. पण आपण बघतो की त्या पाळल्या जात नाही, पण आहेत अशा तरतुदी. काही कटलरी सामान तुम्ही विकत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तरतुदी आहेत. त्याच्यावरती तुम्हाला तो जो लायसन्स नंबर दिलेला आहे तो लायसन्स नंबर त्याच्यावरती लिहिणं अपेक्षित आहे, पण हे पाळलं जात नाही. आणि काही लोक तर काही लायसन्स न घेताही, काही परवानगी न घेताही व्यवसाय करतात. आणि मग निश्चितचपणे नागरिकांना त्याचा त्रास होतो, समाजाला त्याचा त्रास होतो, वाहनांना त्रास होतो. आणि आपण बघतोच त्याच्यामुळे किती अडचणी येतात चालताना सुद्धा. आणि याला संध्याकाळी रस्त्याने पायी चालणं हे खरंच जिकिरीचं झालेलं आहे. त्यात रिक्षावाल्यांचा पण गोंधळ असतो. आता महानगरपालिकेचा कंट्रोल असतो या रिक्षावाल्यांवरती का आरटीओचा कंट्रोल? नाही, महानगरपालिका त्याच्याशी काही करू शकत नाही. त्याच्यासाठी पोलीस डिपार्टमेंट किंवा आरटीओ किती लायसन्स द्यायचे काय त्यांचं काम, महानगरपालिकेचं त्याचा काही संबंध नाही. बऱ्याच वेळेला आता ह्या आपण चालताना बघतो, विशेषतः सकाळी जी मंडळी फिरायला निघतात ना, सकाळी तसे रस्ते रिकामे असतात, परंतु जी फिरायला निघतात ती बऱ्याच वेळेला कुत्री मागे लागतात खूप. आता हा एक खूप म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न झाला सामान्य जनतेचा, की स्ट्रे डॉग्स आणि ज्यांना मालक नाहीत किंवा ज्यांच्या गळ्यात पट्टा नाही त्याच्या काय तरतुदी? म्हणजे आता मला खूप आवड आहे कुत्रा पाळण्याची, पण मला माहित नाही कसा पाळायचा किंवा त्याला काही लायसन्स घ्यायचं का लागतं, तर त्याचं काय म्हणजे त्याला काही परवानगी वगैरे लागते? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी या लोक अनभिज्ञ असतात. म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये कायद्यात जरी तरतूद नसली तर महानगरपालिकेने याची नियम बनवलेले, उपनियम बनवलेले, आणि त्याच्यामध्ये त्या नियमामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही किती कुत्रे पाळू शकता. तुमच्याकडे एक फ्लॅट असेल तर तुम्हाला एकच कुत्रा पाळता येईल. काय जर तुमच्याकडे बंगला असेल तर मात्र तुम्ही 3 कुत्र्यांपर्यंत पाळू शकता, असं काय नियम केलेला आहे. आमच्या सोसायटीमध्ये एका फ्लॅटमध्ये काहीतरी 5 कुत्री जाऊन इतका गोंधळ घालतात, त्याला काही म्हणजे नाही. पण मग त्याला परवानगी घ्यावी लागते ना. त्याच्यासाठी सुद्धा महानगरपालिकेकडे तुम्हाला अर्ज करावा लागतो. बरं. तो अर्ज केल्यानंतर तुमच्याकडनं महानगरपालिका त्याचा टॅक्स आगाऊ 1 वर्षाचा आगाऊ टॅक्स महानगरपालिका घेते. आणि तो टॅक्स घेतल्यानंतर तुम्हाला रीतसर त्या कुत्र्याचा रजिस्ट्रेशन नंबर असतो. महानगरपालिकेकडे त्याचं एक रजिस्टर ठेवलेलं आहे. त्या रजिस्टरमध्ये त्या कुत्र्याची नोंद होते, त्याचं नाव ठेवलं जातं, ते नावानिशी त्याची नोंद होते, त्याचा मालक कोण असेल, तो कोणाच्या ताब्यात असेल, त्याची जबाबदारी कोण. आणि महानगरपालिकेने आणखीन काय करायचं नाही का, लोकांना माहिती नसतं आणि मग कुत्री पाळली जातात. पण म्हणजे आता त्याला पट्टा बांधायचा, त्या पट्ट्याला बिल्ला असला पाहिजे, असे सगळे नियमात अशी तरतूद केली की तो पट्टा सुद्धा गळ्यात लावला पाहिजे. तुम्ही कुठेतरी बिल्ला आमच्या घरी ठेवलेला आहे तसं नाही चालणार. तो कुत्र्याचा बिल्ला तुम्ही त्याच्या गळ्यात दिसेल असा लावला पाहिजे. आणि तो जर बिल्ला असेल तरच ते तुमची त्याची तो म्हणजे आपण ज्याला काय म्हणू की लायसन्स घेऊन तो कुत्रा पाळलेला आहे आणि वगैरे वगैरे. आणि नुसतं लायसन्स घेतले म्हणजे तुमची जबाबदारी संपत नाही. कायदा असं म्हणतो, नियम असं सांगतात की त्या कुत्र्याची शारीरिक तपासणी, त्याच्या वेळोवेळी इंजेक्शन्स, त्याचं सगळं त्याला व्यवस्थित तुम्ही सांभाळतात की नाही, ही सगळी काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे. म्हणजे असं पण नाही चालणार की बाबा आम्ही लायसन्स घेतलं आम्ही पाळलं, असं नाही. त्याची सुद्धा महानगरपालिका चौकशी करू शकेल. कुत्र्याला काही आजार झालेला आहे का, त्याला इंजेक्शन दिलं नसेल तर तुमच्यावर परत त्याची कारवाई होते. आणि मग स्ट्रे डॉग्स असतात त्यांच्याबद्दल महापालिकेचं धोरण काय, महानगरपालिकेचं? आता स्ट्रे डॉग म्हणजे खरं सांगू का, असा मोठा विषय आहे की त्याच्यामध्ये अनेक कायदे पण आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत. त्याच्यावरती प्राणी मित्रांनी वेगवेगळे दावे वेगवेगळ्या कारणास्तव उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. आणि त्याच्यामध्ये खरं सांगू का की इतकी प्रक्रिया ती क्लिष्ट झालेली आहे की स्ट्रे डॉग जरी असले तरी कायद्याने त्यांना तुम्हाला काही मारता येत नाही. म्हणजे कायदा असं म्हणतो, मेनकाजी गांधींचा एक केस याच्यावरती आहे, हो प्रोटेक्शन दिले अगदी. म्हणजे प्राणी मित्रांनी मला म्हणजे तुम्ही मेनका गांधींच्या केसेस तर खूप केल्या त्यांनी, की त्याच्यानुसार तो एक मुद्दा आहे. आणि आपलं एक मुंबई उच्च न्यायालयाचं सुद्धा एक पूर्ण म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बेंचचं पण जजमेंट आहे. त्याच्यामध्ये असंच झालं होतं की मुंबई महानगरपालिकेने जे काही आजारी कुत्रे आहेत किंवा जे काही स्ट्रे डॉग आहेत ज्याच्यामुळे
नागरिकांना त्रास होतो, ते चावतात वगैरे, त्याच्यासाठी महानगरपालिकेने एक नियम केला होता की असे कुत्र्यांना आम्हाला आम्ही मारू परवानगी. पण कोर्टाने ती परवानगी नाकारली. कोर्टाने असं म्हटलं की तो अॅनिमल क्रुएल्टी जो ऍक्ट आहे 1960चा आणि त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे नियम, त्याच्यानुसार तुम्हाला स्ट्रे डॉग जरी असले तरी त्यांना मारण्याचा अधिकार नाही. त्याच्यामध्ये आपण जर ते निर्णय वाचले तर मला खरं म्हणजे असं वाटतं की आपल्यावरती किती जबाबदारी आहे, पण आपण किती पाळतो की मला माहित नाही. पण मग या स्ट्रे डॉग्सना पकडून कुठे एखाद्या बंदिस्त ठिकाणी ठेवण्याची काही तरतूद आहे की नाही आपल्या? हा, त्याच्यामध्ये काय केलंय की कायद्यामध्येच तरतूद आहे की असे जे स्ट्रे डॉग असतील तर त्यांना तुम्ही पकडायचं, त्याच्यानंतर त्यांना ते जर हिंसक झाले असतील तर त्यांना ट्रीट करायचं. म्हणजे त्याच्यासाठी महानगरपालिकेने, प्रत्येक महानगरपालिकेने एक वेगळं असं त्यांच्यासाठी वेगळं, आपण काय म्हणतो त्याला, शेल्टर होम जसं असतं तसं तिथं ठेवायचं. पण आता बघा कायदा कसा आहे की नुसतं तिथं ठेवायची जबाबदारी महानगरपालिकेची तर आहेच, पण तो डॉग चांगला झाला की नाशिक महानगरपालिके किंवा प्रत्येक महानगरपालिकेवर अशी जबाबदारी आहे की ज्या ठिकाणाहून तुम्ही उचलून आणलं परत त्या ठिकाणी ठेवायचं. म्हणजे तुम्हाला कायदा असं म्हणतो की घटनेमध्ये जे आर्टिकल 51 आहे की ज्या माणसाच्यावरती कॉन्स्टिट्युशनल ड्युटीज आहेत त्याच्यामध्ये एक ड्युटी अशी पण आहे, कंपेशन टू द अॅनिमल्स. बरोबर, त्यांच्या प्राणी जीव आहे, तर त्या प्राण्याला तुम्हाला मारता येणार नाही, त्याला त्याच्यावरती काही करता येणार नाही, तर तुम्हाला परत त्याला त्याच ठिकाणी आणून सोडायचंय. म्हणजे असे कायदे आहेत, लोकांना ते हे वाटतात पण कायदा आहे. आपल्याला वाटतं तो करण्यामागे सुद्धा काहीतरी विचार झालेला असणार, खूप विचार नाही का? त्यामुळे तो कायदा आपल्याला काही वेळेला जाचक वाटतो, पण काहीतरी एक विचार किंवा हे पण प्राणी मात्र आहेत, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्यांना पण जगू दिलं पाहिजे असं काहीतरी आहे. तर नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनची आपली बरीच चर्चा झाली. आता महत्वाचा आणखीन एक प्रश्न मला आता डोक्यामध्ये की रस्ते जे केले जातात, म्हणजे आता रस्ते करणं, ते मेंटेन करणं ही महानगरपालिकेची जशी जबाबदारी आहे तशी आणखीन काय काय त्यांच्यावरती जबाबदारी आहेत. म्हणजे जसं आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये राईट्स दिलेले आहेत, प्रत्येक माणसाला राईट्स आहेत, त्या राईट्स बरोबर ड्युटीज पण दिलेल्या आहेत. तसं काही ड्युटीज, काही डिस्क्रिशनरी पॉवर्स किंवा काही असं काही महानगरपालिकेकडे आहेत? आता रस्त्यांच्या बाबतीत किंवा इतरही बाबतीमध्ये, महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये कसं आहे की ही स्वायत्त संस्था आहे, म्हणजे हे इट इज ॲज गुड ॲज लोकल गव्हर्नमेंट. आणि हे लोकल गव्हर्नमेंट असल्यामुळे हा जो कायदा पूर्णता केलेला आहे महानगरपालिकेचा, प्रत्येक महानगरपालिकेचा कायदा हा पूर्ण स्वयंपूर्ण कायदा आहे. त्याच्यामध्ये सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत, त्याची प्रोसिजर नमूद केलेली आहे. आणि ज्यावेळेस एखादा संपूर्ण कायदा असतो ना, तसं घटना आहे, तसंच लोकल गव्हर्नमेंटची पण एक घटना आहे ती. हा जो कायदा आहे तो घटना आहे त्यांच्या दृष्टीने. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी, महानगरपालिकेने ही कामं केलीच पाहिजे, ज्याच्यामध्ये रस्ते असतील, त्याच्यानंतर लोकांना ज्या बेसिक सुविधा आहेत त्या पुरवल्या, पाणी पुरवठा असेल, अशा कितीतरी गोष्टी त्याची यादी कायद्यामध्ये दिलेली आहे की दीज आर द ऑब्लिगेटरी ड्युटीज, ह्या तुम्ही परफॉर्म केल्याच पाहिजे नागरिकांसाठी. आणि या जर परफॉर्म केल्या नाही तर निश्चितपणे नागरिकांचा फंडामेंटल राईट जो आहे तो व्हायलेट होतो. त्याच्यामुळे या ऑब्लिगेटरी ड्युटीज आहेत. पण अशा काही गोष्टी आहेत की समजा नाशिक शहरामध्ये आता मेट्रो करायची आहे किंवा सिटी लिंक आपण बघतो, सिटी बस आहे, तर ह्या ज्या काही आहेत हे काही महानगरपालिकेचं म्हणजे ड्युटी असंच नाही, स्वच्छाधीन कर्तव्य आहे. महानगरपालिका करू शकते किंवा करू नाही शकत, पण कोणाला रिस्पॉन्सिबल नाही, त्याच्यासाठी महानगरपालिका जबाबदार, आन्सरेबल नाही. पण या ज्या गोष्टी आहेत, रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवणं, लोकांना पाणी पुरवठा करणं, लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं, ही सगळी ही जबाबदारीच आहे. ही जबाबदारी त्यांना पार पाडावीच लागते किंवा केलीच पाहिजे, अशी कायद्यात तरतूद आहे. बघा, मगाशी मी उल्लेख करताना तुमचा ऍडव्होकेट डॉक्टर सुधीर कोतवाल असा केला. आता ही जे डॉक्टर आहे मध्ये ती PhD आहे. बरं. तर ही PhD तुम्ही कोणत्या कायद्याच्या तरतुदीमध्ये घेतली आहे, एखाद्या विषयामध्ये घेतली आहे काय? खरं सांगू का की मला स्वतःला पहिल्यापासून कायद्यावरती संशोधन करायला, मला असं नेहमी वाटतं की कायदा जर चांगले करायचे असतील तर ती खरी जबाबदारी, संशोधन करण्याची जबाबदारी जो कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करतो, जे कायद्याच्या तरतुदींचा अभ्यास करतो, कायदा न्यायालयासमोर मांडतो,
हे सगळं रिसर्च हे जे काम आहे ते वकिलांचं आहे. आणि ही माझी खूप वर्षांपासून इच्छा होती. आणि त्याच्यामुळे मला ज्यावेळेस असं रिसर्च करावं असं वाटत होतं तर मी खूप विचार केला की कुठल्या विषयावरती आपण करावं. पण एक विषय माझ्या नेहमी डोकावत असायचा की बाबा आपण बघतो की लोक सगळे म्हणतात की न्यायालयामध्ये खूप खटले आहेत, खूप वर्षांपासून प्रलंबित आहेत, लवकर निकाल लागत नाही. तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये तर आजोबांनी दाखल केलेले दावे नातू त्यांचे पण चालवतात, असं इतका वेळ लागतो. अगदी अगदी. आणि आता दिवसेंदिवस कसं आहे की नाशिक शहर किंवा कुठल्याही मोठ्या शहरांमध्ये औद्योगिक क्रांती झाली, मोठमोठे व्यावसायिक आहेत, उद्योगपती आहेत, यांचे मोठमोठे खटले असतात. आणि असे खटले जर पडून राहिले तर निश्चितपणे व्यापार होत नाही, वाढत नाही, उद्योग व्यवसाय अडचणीत येतात, अशा खूप गोष्टी आहेत. तर मी असा विचार करायचो की याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का, मग त्याच्यासाठी कुठले कुठले कायदे आहेत, तर अल्टरनेटिव्ह काही मोड आहेत का याच्यासाठी. तर मग आपल्या दिवाणी कायद्यामध्येच सेक्शन मध्ये तशी तरतूद केलेली आहे की बाबा हे जे कोर्टामध्ये दावे आहेत ते अजून एक मोड आपण ज्याला म्हणजे अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन म्हणतो आपण, तसं आहे ते. त्याच्यामध्ये मेडिएशन आहे, आर्बिट्रेशन आहे, आणि हे सगळं अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोक अदालत आहेत, आपण बघतो ना कितीतरी खटले लोक अदालत मार्फत नोंदवले जातात. तर मग मी असा विचार केला की लोक अदालत आहे, मेडिएशन आहे, हे महत्वाचे आहेत, पण मग याच्यामध्ये अजून काय आपल्याला करता येईल. मग माझ्या डोळ्यासमोर तो एक आर्बिट्रेशन हा एक विषय होता. आणि आपल्याकडे जो आर्बिट्रेशन कायदा होता 1996चा, तो म्हणजे मॉडेल लॉ आपण ज्याला म्हणतो की युनिसिट्रल मॉडेल जे आहे त्याच्यावरती आधारित हा मॉडेल लॉ होता. पण तो मॉडेल लॉचा अभ्यास करत असताना मला असं लक्षात आलं की हे जे युनायटेड स्टेटनी हा युनिसिट्रल मॉडेल बनवलेला आहे, पण आपल्या कंडिशन, भारतातल्या कंडिशन्स, याच्या कितीतरी गोष्टींचा याचा विचार झालेला दिसत नाही. मग त्याच्यामध्ये आपल्या अनुषंगीन काहीतरी त्याच्यामध्ये बदल असावेत का. आणि हा विषय माझ्या डोक्यामध्ये असा यायचा की 1996 साली हा कायदा झाला, त्याच्यामध्ये बदल असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी टाइम लिमिट असलं पाहिजे. आणि मग त्याच्यावरती मी अभ्यास सुरू केला. आणि मला असं वाटतं की मी अभ्यास केल्यानंतर 2015 मध्ये मी साधारणपणे 13-14 असं 12-13-14 याचा खूप अभ्यास केला. आणि याच्यामध्ये काय दुरुस्ती असाव्यात याच्यामध्ये विचार केला. तर मग याच्यामध्ये अडचणी काय येतात की आर्बिट्रेशन जे ट्रायब्युनल आहे त्याची नेमणूक काय, याच्यामध्ये खऱ्या अडचणी आहेत. त्याच्यानंतर जे अवॉर्ड पास केले जातात ते सेट असाइड करणं, याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट की फॉरेन कंट्रीज मधले इंटरनॅशनल अवॉर्ड ते जर भारतामध्ये आले आणि एक्झिक्यूट करायचे असेल तर त्याच्यामध्ये काही मला थोडंसं असं व्हॅक्युम वाटत होतं. पण म्हणजे आता हे आर्बिट्रेशन हा जो प्रकार आहे, तर 2 जणांचं डिस्प्यूट कुठेतरी पेंडिंग आहे, तर दोघांनी मिळून ठरवायचं आहे का, की दोघांनी मिळून ठरवायचं की आपल्याला कोर्टात जायचं नाही, एखादा माणूस आपण आपला नेमू दोघांच्या मिळून माहितीतला, आणि त्यांनी आपले डिस्प्यूट सॉल्व्ह करावा, किंवा तो काही निर्णय घेईल तो आपण मान्य करू, मग त्याला आपण आर्बिट्रेटर म्हणतो. हो, अगदी बरोबर, त्याला आपण आर्बिट्रेटर. त्यामुळे हे आर्बिट्रेशन कडे जर गेलं तर आपण कोर्टामध्ये जाणारा वेळ, कोर्टात जो पुरावा द्यावा लागतो, तासन तास दिवस महिने जातात त्याच्यामध्ये, आणि परत निर्णय काय लागेल आपल्याला माहित नसतं. निदान आर्बिट्रेशन कडे गेल्यानंतर निदान मला जर 10 रुपये मला मिळवायचे असतील किंवा मिळणार असतील किंवा माझी मागणी असेल तर निदान 10 नाही तर निदान 8, पण ते 4-6 महिन्यांमध्ये किंवा वर्षभरामध्ये मिळू शकतील. कारण नियम आहे तो, आर्बिट्रेशन कडे दिल्यानंतर 1 वर्षामध्ये निकाल लागायला पाहिजे कंपल्सरी. त्यामुळे काही कोणत्याही पद्धतीने निर्णय आला तरी तो 1 वर्षात निदान माझ्या हातात पडेल. बरोबर. त्याच्या विरुद्ध मला काही अपील असेल, अपील आहे का त्याच्या विरुद्ध काही? हा, त्याच्यामध्ये अपील आहे, पण अपिलामध्ये काय होतं की कायदा असं म्हणतो किंवा निर्णय सुद्धा आता असे आलेले आहेत की बाबा 2 पार्टीज, तुम्ही दोघांनी मिळून ठरवलं की हा लवाद आहे, आणि मग तुम्ही दोघांनी ठरवून दिलेला लवाद, तर त्याचा निर्णय तुम्ही मान्य करायला पाहिजे. आणि जर मान्य करायचं नसेल तर मग जर कोर्टामध्ये तुम्ही जायचं तर तुम्हाला अपील करता येईल, पण अपिलामध्ये तुम्हाला जसं दिवाणी तेवढं स्ट्रॉंग ग्राउंड पाहिजे, किंवा मी या 4 गोष्टी सांगूनही त्याचा विचार झाला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे खूप कमी. पण हा लोकांच्या फायद्याचा आहे आर्बिट्रेशन, किंवा आता आपण मेडिएशन म्हणतो किंवा लोक न्यायालय म्हणतो, पण याचा विचार लोक करतात. म्हणजे आता आपण सिव्हिल कोर्टामध्ये पण प्रॅक्टिस करता म्हणून विचारलं नाही. ऍक्च्युली खरं सांगू, लोकांमध्ये अवेअरनेस खूप आणायला पाहिजे. वकिलांनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं मला नेहमी वाटतं. की कसं होतं की
जर कोर्टात प्रलंबित आहेत तर कसं होतं की खूप तांत्रिक मुद्दे असतात, कितीतरी मेडिकलचे इश्यू असतात, काही स्ट्रक्चरलचे इश्यू असतात, काही कितीतरी की न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती न्यायालय असेलच असं नसतं. पण जर दोन व्यक्तींमध्ये समजा काही तांत्रिक स्वरूपाचा वाद आहे तर त्यांनी समजा एखादा आर्किटेक्ट असेल, एखादा इंजिनियर असेल किंवा त्या विषयातला एक्सपर्ट असेल त्यालाच जर नेमलं तर तो वाद इतका त्याला ऑलरेडी ज्ञान असतं, फक्त तो मग शोधून काढतो की कोणाची चुकी आहे, कोणाचं बरोबर आहे, काय आहे ते, आणि तो निर्णय दोघांना मान्य करायला काहीच अडचण नाही असं. त्याच्यामुळे तसंच आमच्या क्रिमिनल याच्यामध्ये सुद्धा प्ली बार्गेनिंग हा एक विषय काय, पण त्याचं कोणी फारसं त्याचं कॉग्निझन्स कोणी घेत नाही. आपण परदेशामध्ये बघतो प्ली बार्गेनिंगला खूप जास्त जोर दिला जातो. म्हणजे एखादा सिरियस ऑफेन्स आहे, मला 20 वर्षाची शिक्षा त्याला प्रिस्क्राईब केली आहे, जर मी ते गुन्हा कबूल केला तर एखाद्या वेळेस मला 10 वर्ष किंवा 5 वर्षात होऊ शकतं, पण लवकरात लवकर निपटारा होतो. हे क्रिमिनलचं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती, तुम्ही अगदी बरोबर आहे. म्हणूनच मी त्याच्यावरती एक पुस्तकही छोटंसं लिहिलेलं आहे प्ली बार्गेनिंग वरती. पण त्याचा अवेअरनेस म्हणजे कोर्टही फार असं त्याच्या ह्याच्यात नसतं की प्ली बार्गेनिंग तुम्ही का करत नाही. त्या छोट्या छोट्या केसेस असतात चोरीच्या, घरात शिरला काहीतरी घड्या उचलून नेला, छोटी केस आहे त्याची, बरोबर आहे. शिक्षा होऊन किती म्हण, पण तो शिक्षा जर त्याला 1 महिना होणार असेल तर तो 2-3 महिने आतमध्ये असतो, कारण त्याला जामीन मिळत नाही, यावं नाही त्यावर नाही. त्यामुळे तो एक विषय आहे. पण प्ली बार्गेनिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांना अवेअरनेस कसं आणता येईल याच्याबद्दल तुम्ही खरं आपण करूया काहीतरी पुस्तक. अगदी बरोबर, नुसतं पुस्तक लिहून चालणार नाही, तर त्याला काहीतरी अवेअरनेसचाही काही प्रोग्राम आपल्याला करावा लागेल. आता थोडंसं मी पर्सनल तुमच्या याच्यावरती येतो की आपण सांगितलं की गेल्या 36 वर्षांपासून आपण प्रॅक्टिस करताय, तर आपलं म्हणजे लग्न कधी झालं आणि आपल्या पत्नी काय करतात? अगदी अगदी म्हणजे कौटुंबिक प्रश्न विचारला. आता गप्पाच मारतोय मी नाशिकला आल्यानंतर, वकिली सुरू केल्यानंतर 1993 साली माझं लग्न झालं. 1993 मध्ये नाशिकचीच म्हणजे माझी धर्मपत्नी जी आहे ती MA मराठी आणि गोल्ड मेडलिस्ट आहे. क्या बात. ते छानपैकी नेट सेट जी परीक्षा असते UGCची ती पण पास केलेली आहे. आणि मग तिने 93 ती म्हणजे लग्नाच्या अगोदर पण नोकरी करत होती. सिनियर कॉलेजला ती लेक्चरर होती आणि नंतर पण तिने बरेच 7-8-10 वर्ष सिनियर कॉलेजला मराठी विषय शिकवला आधी छानपणे. आणि नंतर मग थोड्याशा अडचणींमुळे मग थोडंसं आमचं वकिली आणि मग ते सगळ्या दोन्ही गोष्टी. आता तुम्ही बाहेरची फ्रेंड सांभाळताय आणि त्या घरच्या म्हणजे आपल्या वकिलीसाठी तिने सॅक्रिफाईस केलं असं मला म्हणावं लागतं. आणि हे खरंच आहे, प्रत्येक गृहिणी ही तिचं सॅक्रिफाईसच असतं, म्हणून आपण बाहेर काहीतरी कामं एवढी मोठी करू शकतो. आणि मग आपल्याला मुलं काय म्हणजे मुलं मुली? हो, मला 2 मुली आहेत. 2 मुली आहेत. मोठी मुलगी जी आहे तिने मुंबईला जे आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी तिथनं तिने BTech केलं आणि नंतर मग ती अमेरिकेत गेली शिकायला पुढचं. तिने तिथनं टेक्सटाईल इंजिनिअरिंग मध्ये MS केलं. अरे वा. आणि मग आमचे जावई पण तिथेच आहेत, त्यांनी पण MS केलं आणि ते पण छानपैकी ते दोघे तिथे जॉब करतात. आता एक 6-7 वर्षापासून अमेरिकेतच आहेत, राहतात तिथे छानपैकी, त्यांचं नोकरी व्यवसाय चाललाय तिथे. आणि मला वाटतं दुसरी मुलगी डॉक्टर. हो. दुसरी मुलगी पण तिला लहानपणापासून खूप आवड होती होमिओपॅथीची. म्हणजे मी लहानपणापासून आमच्या घरामध्ये आम्ही कुठलंही आजपर्यंत ॲलोपॅथी औषधच घेतलेलं नाही. तर आमचे तरीच तुमची तब्येत इतकी छान आहे. ते ॲलोपॅथीची औषधं घ्यायचं लहानपणापासून तिला सवय, आणि ती लहानपणापासून म्हणायची की मला होमिओपॅथी डॉक्टरच व्हायचं. तर मग तिने पण मुंबईलाच होमिओपॅथी मध्ये BHMS केलं आणि आता मग पालघरला MD ती सायकॅट्री या विषयामध्ये होमिओपॅथीचं पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन आता करते. पण म्हणजे तुम्ही स्वतः वकील असून दोन्ही दोघी किंवा एक जण तरी कोणीतरी वकील व्हा, माझी गादी सांभाळा, असं कधी आग्रह केला नाही का त्यांना? मी आग्रह मला वाटत होतं, म्हणजे मला वाटत होतं, पण मी आग्रह केला नाही, कारण माझा स्वभाव आहे की प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य असावं. आणि स्वातंत्र्य दिल्यानंतर मग त्यांनी जे सगळं आपण वकिलीमध्ये बघतोच, किती वाचावं लागतं, किती अभ्यास करावा लागतो, त्रास, ते सगळं चित्र बघूनच त्यांनी सांगितलं की हा काही आम्हाला व्यवसाय परवडायचा नाही. पण त्यांच्या आता लक्षात आलं असेल की त्यांच्या क्षेत्रात सुद्धा कष्ट करावेच लागतात. कुठलंही क्षेत्र असू दे, कष्टाशिवाय पर्याय करावेच लागतात. आता मग
पण मुलांना असं वाटतं की बाबा आपले वडील जे आहेत ते पूर्ण वेळ वकिलीलाच वाहून घेतलेला आहे, आपल्यासाठी वेळच मिळत नाही. आणि मग ते त्यांना असं वाटतं की हे चांगलं आहे, पण आता त्यांनाही कळालं असेल काय असतं ते. आता बघा तुम्ही पीएचडी केली तर आता काही डबल पीएचडी म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या विषयामध्ये काही संशोधन म्हणा किंवा असं काही विचार आहे? वाटतं मला कधी कधी खरं की, पण आता वेळेअभावी ते जमत नाही. पण मला असं वाटतं की अजून एखाद्या नवीन विषयावरती आपण अजून थोडं ऍडव्हान्स शिक्षण म्हणजे रिसर्च करावा आणि काहीतरी बघावं. पण आता बघू, ते वेळ मिळेल. नाही नक्की मिळेल, तर मग आपण ते करू शकतो असं वाटतं. इतकं सगळं तुम्ही एकदा पीएचडी केल्यानंतर आता तुम्हाला नक्कीच त्याच्यातून वेळ कसा काढायचा आणि अभ्यास कसा करायचा हे आता हातोटी झाली आहे तुमची. तर पीएचडी झाल्यानंतर आता तुम्ही पोस्ट म्हणजे डबल पीएचडी म्हणा किंवा काही तसाही विचार करताय. क्रिमिनल साईडला तुम्ही पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून गेली 17-18 वर्ष काम करताय, तर कसा अनुभव आहे तुमचा? नाही, पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून आता तुम्ही बरंच काम माझ्या पुढे चालवलं आहे. आपण दोघे एकमेकांच्या विरुद्धच आपण जास्त काम करतो. बरोबर आहे. पण दुर्दैवाने आता आपल्याला असं म्हणावं लागतं की सगळे आपलं क्रिमिनल ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम जे आहे, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट जो आहे, बरोबर, तो मला असं वाटतं खूप त्याच्यामध्ये सुधारणा आवश्यक आहेत. जे मॉडर्न टेक्निक आहेत, तर याचा खरं वापर जर केला लोकांनी, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी, तर खूप गोष्टी चांगल्या घडू शकतील. पण त्या घडत नाही असं मला वाटतं. आता नवीन कायदे आलेले आहेत, नवीन कायद्यांनी सुधारणा केलेल्या आहेत. तर मी तुम्हाला माहिती आहे की नवीन आपला जो ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट जो आहे, तो कायदा MCOC, त्याच्यावरती एक छान पुस्तक पण लिहिलेलं आहे. वा. आर्बिट्रेशनवरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. पण आता कसं होतं की पोलिसांकडनं नवीन टेक्निक वापरून इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे आणि लोकांची साथ त्यांना मिळाली पाहिजे. आपण बघतो बऱ्याच वेळेस खटल्यांमध्ये बघा की किती लोक साक्ष देत नाही, साक्ष द्यायला टाळाटाळ करतात, फितूर होतात. तर ह्या सुद्धा खऱ्या अडचणी आहेत. म्हणजे खरं. त्यामुळे नुसते कायदे करून उपयोग नाही, तर ते कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन पण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. तपास यंत्रणेने सुद्धा चांगला जोरकस तपास केला पाहिजे. आणि टू द पॉइंट तपास झाला तर मला वाटतं आमच्यासारख्या डिफेन्स लेवलला सुद्धा फारसा स्कोप त्याच्यामध्ये नाही. तुम्ही आता एवढा अनुभव, तुम्ही काहीतरी त्याच्यात शोधतातच. बरोबर, असं नाही. पण मग ते केस चालवण्यामध्ये थोडस जरा आणखी थोडं आनंद मिळतो आपल्याला, वकिलीचा काहीतरी आनंद मिळतो. खूप छान. आणि बघा तुम्ही म्हणजे आता व्हॉइस विस्टाकडनं मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आणखीन एक नाही तर 2 डॉक्टरेट्स तुम्हाला करायला संधी मिळावी आणि त्याच्यामध्ये यश यावं आणि पुढचा तुमचा सगळा वकिलीचा जो प्रवास आहे तो खूप आनंदाने आणि सुखासमाधाने जावा, असं मी व्हॉइस विस्टाच्या सगळ्या प्रेक्षकांकडनं मी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद अयनवाईजी. धन्यवाद सर. व्हॉइस विस्टा यांचे पण मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली सर. आणि छान एक मस्त मुलाखत झाली. आमच्या दोघा मित्रांच्या मस्त गप्पा झाल्या वेगळ्या विषयावरती बऱ्याच दिवसानंतर. खूप छान वाटलं, आनंद वाटला. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.